श्रीराम नमस्कार. आज दिनांक 2 ऑगस्ट 2026. श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 77. राजयोग या योगामध्ये आपण मागच्या भागात पाहिलं की महाभारतामध्ये किंवा कौरव आणि पांडव ह्या दोन विभागांमध्ये धर्म अधर्म असं आपल्याला कळावं म्हणून आपण बोलतो. ह्यांच्यामध्ये जे द्वंद्व होतं किंवा प्रत्येकाला ज्या पद्धतीने शिक्षा मिळाल्या जीवन होतं त्याचं आपण मागच्या भागामध्ये थोडंसं पाहिलं. गांधारी होते, भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते. अर्जुनाने भगवंताला जे प्रश्न केले समाजाला मध्ये धरून, समाजाचे किंवा सामाजिक जे प्रश्न आहेत जे जीवन जगण्यासाठी आपल्याला रोजच्या जीवनामध्ये येऊ घालतात. योगाचं नावच राजयोग आणि राजगुह्य आहे. म्हणजे माहिती असलेली गोष्ट गुह्यतम अवस्थेमध्ये त्याचं असं स्वरूप प्रगट होणं की जे आपल्याला ज्ञात नाहीये. या अनुषंगाने भगवंतांनी अर्जुनाला एक एक गोष्टी सांगण्यासाठी सुरुवात केली होती. राजयोगापर्यंत जेव्हा भगवद्गीता येते, पहिले अर्जुन विषादापासनं ही भगवद्गीता सुरू होते. मनाचा विषाद झाल्याशिवाय कुठल्याही मनुष्याला कोणीतरी सल्ला द्यायची गरज भासत नाही. आपण रोजच्या जीवनामध्ये कोणालाही असंच शिकवायला जात नाही किंवा सांगायला जात नाही. जेव्हा असं वाटतं की कुठंतरी ह्या माणसाला मदतीची गरज आहे किंवा तो माणूस आपल्याला विचारतो, तेव्हाच आपण मदतीसाठी धावतो. इथं दोघांनी ठरवून, जसं आपण पहिल्यापासून बघितलं की भगवद्गीता ही भगवंतानी, विष्णूने आणि कृष्णाने आणि परमात्म्याने, म्हणजे एकाच ह्याचे तीन रूप आणि एक अर्जुन, एक पार्थ, ही एकाच ह्याची अवस्थेची दोन नावं, असं हे संभाषण झालेलं आहे. अर्जुन म्हटलं की त्याची बुद्धिमत्ता, त्याचा पराक्रम हे डोळ्यासमोर येतं. आणि पार्थ म्हटलं की जो गुरुचरणी, म्हणजे ज्यांनी हे आता स्वीकारलेलं आहे की हाच आपला गुरु, म्हणून त्याच्या चरणांशी नमस्कार करून त्याच्याकडनं ज्ञान प्रदान करतोय म्हणून पार्थ. भगवद्गीता सांगताना भगवंतांनी कधीही अर्जुनाचं हे अर्जुना म्हणून वर्णन केलं नाहीये किंवा कदाचित एखाद्या वेळा केलं सुद्धा असेल, पण पार्थ हा शब्द त्यांनी वापरलाय. समाजापर्यंत जो ज्ञान घेऊन जातो हा मार्ग हा पार्थ आहे. धनंजय, केशव, पुरुषोत्तम या सर्व गोष्टी त्या त्या अनुषंगाने त्या त्या विशिष्ट घटनांद्वारे किंवा ज्या ज्या वेळी हे ज्ञान पुढं दिलं गेलं त्याच्या अनुषंगाने ह्याचं उच्चारण झालेलं आहे. म्हणजे भगवद्गीता अभ्यास करताना किंवा अभ्यासताना ह्या गोष्टींचं महत्व खूप सांगितलेलं आहे की व्यासांनी ते त्या पद्धतीनेच रचलेलं आहे. भूमिका काय, तर या भूमिका मांडण्याचा प्रयत्न व्यासांनी केलाय. इथं अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की तू जे सगळं सांगितलंस किंवा आपण मागच्या वेळी जसं फ्लॅशबॅक म्हणतो की तो सगळा फ्लॅशबॅक पाहिला, युद्धानंतरचा काय होता, तेव्हा अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो की ह्या जगतामध्ये
मनुष्याची जी निर्मिती झाली, या निर्मितीमध्ये भगवंत देह देह हा तयार होतो, संस्कार घरचे करतात किंवा त्याला सामाजिक मार्गातनं गुरुकुल, शिक्षक अशाकडनं त्या देहाच्या बुद्धिमत्तेवरती संस्कार होतात. पण भगवंतांनी प्रत्येक जीव जो जन्माला घातलेला आहे, तर असं काही ठरवून घातलेलं आहे का की ह्याचं अमुक कर्म आहे, की त्याची नोंद कुठं असते का? विशिष्ट कारणासाठी एखाद्याला बाजूला करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे का? कारण ज्या तऱ्हेने हे युद्ध आरंभ व्हायच्या अगोदर बर्बरिकाला भगवान श्रीकृष्णाने बाजूला केलं होतं युद्धापासून, तर हे योग्य होतं का? म्हणजे असं तर होत नाही ना की आपल्याला गोष्ट साध्य करण्यासाठी, की तिथं भगवंत समजा बर्बरिक असता तर भगवंत हतबल झाला असता का? त्याची ताकद कृष्णाला भारी पडली असती का? तर याचं उत्तर एक तर पहिलं नाही म्हणून आहे. काळ किंवा वेळ ही ठरलेली असते. एखादी गोष्ट करताना ही किती दिवसाची असते, ही मुदत ठरलेली असते. आणि बर्बरिकाला बाजूला करायचं कृष्णाचं मुख्य हेतू तोच होता. हे युद्ध संपलंच नसतं. कुठंतरी एखादी गोष्ट स्थापन करताना, उत्तम गोष्ट धर्म स्थापन करताना काही गोष्टी ह्या तुम्हाला डावलून करायला लागतात आणि जिथं असं कळतं की संघर्षाची मिटण्याची चिन्हच नाहीत, ते ती कारणं बाजूला काढायला लागतात. त्याचबरोबर त्याला जी गती प्राप्त झाली, तो पुढच्या जन्मी गेला, ह्याचा त्या भगवान श्रीकृष्णाच्या प्रती असलेला विश्वास. आज कोणीही सांगितलं तर पटकन विश्वास ठेवून आपलं एवढं हातामध्ये आपलं सामर्थ्य असताना सहजासहजी कोणी कृष्णाने सांगावं आणि त्याला समर्पित व्हावं एवढा भाव नसतो. म्हणून त्याचं महत्व जास्त होतं की वेळ ही सगळ्यात महत्वाची होती. त्या वेळेचं गणित आखलेलं त्याच्यात घोटाळा झाला असता. मग हे केलेलं ते एक प्रयोजन होतं, उत्तम प्रयोजन होतं. आपल्याला आज एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून उद्या मिळणारच नाही असं नसतं. उद्याचा दिवस वेगळा असतो. पण जो सांगतो की उद्या तुला हे मिळेल किंवा प्राप्त होईल, ह्याच्यावरती विश्वास ठेवणं महत्वाचं असतं, जसं त्यांनी भगवंतावरती ठेवला होता. म्हणून जेव्हा हे युद्ध आखलं गेलं, जेव्हा हे ज्ञान समाजाला प्रदान करायचं ठरलं गेलं, तेव्हा भगवंतांनी आपल्यात आणि अर्जुनामध्ये असलेले सर्व मार्ग क्षणिक बंद केले, क्षणासाठी बंद केले. ह्याला कारणही तशीच दोन्ही होती की अर्जुनाची स्वतःची असलेली मानसिकता आपण किती वेळा बघितलं की नंतर युद्धामध्ये सुद्धा त्यांनी अगतिकपणा दाखवला होता. भगवंत जेव्हा नसते तर त्याच्यामध्ये कदाचित निर्णय किंवा दुसरी गोष्ट घडू शकली असती. जयद्रथाचा वध होता. मग आपण ह्याच्यामधनं भगवंत अर्जुनाला काही कसं आहे की ज्ञान प्रदान पूर्ण करून युद्धात उतरवलं होतं. मग तसं भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान दिलं होतं. सर्व रिपूंवरती संयम कसा राखायचा हे सांगितलं असताना सुद्धा त्याच्या मुखातनं, त्याच्या तोंडातनं नंतर ही जेव्हा अभिमन्यूचं शव पाहिलं आणि त्याला कळलं की ह्याची विटंबना झाली आहे, त्याच्याकडनं झालेली ही प्रतिक्रिया, ही रिॲक्शन ही चुकीची होती. पण अगोदर इथं भगवंत ही भगवद्गीता सांगताना कुठले मुद्दे मांडायचे आणि कुठले मुद्दे
प्रतिक्रिया दिल्यानंतर लक्षात येऊन त्या व्यक्तीने त्याप्रमाणे वागलं पाहिजे, हे भगवंतांनी अर्जुनाच्या बाबतीत सांगितलं नाही. थोडक्यात कसं की लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाने समजा जर एखादा ग्लास घेतला आणि फोडला तर त्याला वेडे पण म्हटलं जाईल. पण तोच ग्लास जर एखाद्या लहान मुलाने घेतला आणि फोडला किंवा टाकला तर तुम्ही त्याला म्हणाल की काय करतोयस, वेड्यासारखं वागू नकोस, पण तुम्ही ते सहन कराल. ही अवस्था आहे. पण हीच कृती जर मोठ्याने केली तर त्याची कारणही वेगळी होतात आणि गोष्टीही वेगळ्या होतात. आपण त्याचा अर्थ वेगळा काढतो. मग भगवंतांनी अर्जुनाच्या मनामधल्या ह्या स्वतःवरती मिळालेला संयम हा कसा ठेवायला हवा, ह्या गोष्टी त्या क्षणी सोडल्या होत्या. एखाद्याला माहिती असतं की अरे ह्याला काय बुद्धिबळ कसं खेळायचं आहे माहितीये, मग आपण त्याला विचारतो खेळतोस का, तर म्हणतो हो खेळू की. पण तुम्ही त्याला सांगायला गेलात की नाही अरे तू चुकीचं खेळतोयस, असं नाही खेळत. ते तुम्ही त्याच्या चालीवरनं ओळखता. उदाहरणार्थ हत्ती त्यांनी जर 2.5 घरं नेलं, तुम्ही म्हणाल अरे हत्ती 2.5 घरं जात नाही, घोडा 2.5 घरं जातो, तुला माहितीये ना बुद्धिबळ कसं खेळतात. आणि मग तो म्हणला नाही अरे ते चुकून मला लक्षातच आलं नाही, मी हत्ती उचललाय. क्षण एकच, पण क्षणामध्ये घडलेली कृती काय घडवू शकते. मग भगवंत इथं अर्जुनाला सांगतात की मनुष्याच्या षडरिपूंमध्ये ज्या गोष्टी लपलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टींमध्ये अंमल इतका सूक्ष्मतेने हवा की त्याला काय गोष्ट घडतीये आणि काय घडत नाहीये ह्याची जाण क्षणात होणं गरजेचं आहे, आणि ती होण्यासाठी ती रुजणं गरजेचं आहे. देहामध्ये रुजलंच नाही, विचारांमध्ये जर रुजलं नाही तर ह्या गोष्टी मनुष्याला जीवन जगताना अडचण खूप येते. त्याला कळत नाही, समोरच्याला असं वाटतं की हा एवढा सुशिक्षित आहे, असा वेड्यासारखा का वागतो. मानसिक अवस्था असते. जीवनामध्ये ताणतणाव सगळ्यांच्याच असतात. त्या ताणतणावाला तुम्ही सहजतेने पुढे जायचं, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. बघाचा दृष्टिकोन जो अर्जुनाचा होता या युद्धाच्या बाबतीत, हा मोहाचा नुसता नसून हा एक प्रकारचा अहंकार पण होता. आणि हा अहंकार मनुष्याला जीवनामध्ये जगताना आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वापरायला हवा. आपण अडकून राहतो, हा अडचण आहे. जीवनात घडणारी प्रत्येक कृती, प्रत्येक अवस्था, प्रत्येक स्थिती ही क्षणिक असते असं आपण कधीही स्वीकारत नाही आणि मोहात अडकतो. आणि ह्या गोष्टी अडकत असताना त्याला ते भान राहत नाही की जे मी आहे म्हणजे काय. एखादा अनुभवी असतो, पोहणारा असतो, तो काही रोज पोहून दाखवत नाही. पण ज्यावेळी एखाद्याच वेळी असं संकट येतं किंवा कुठेतरी बाहेर जातो, तिथं तो पोहतो की आपण त्याला म्हणतो अरे तुला पोहता येतं, तो म्हणतो हो मला पोहता येतं की, लहानपणी शिकलोय. लहानपणी शिकलोय तर कुठंतरी ते ठेवलेलं आहे, विचारांमध्ये ठेवलेले, कृतींमध्ये ठेवलेले, आणि मेंदूने ते आपल्या देहांमध्ये स्थित केलेलं आहे की कुठलं हात मारायचा, कुठला पाय मारायचा, काय करायचं ते. हीच कृती मनुष्य जीवनामध्ये, विचारांमध्ये वापरायला लागते. अहंकार आणि आत्मिक अवस्था ह्या दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी भगवंत अर्जुनाला सांगतात. अर्जुन प्रश्न विचारतो कृष्णाला, हे सगळं जर असेल तर मनुष्य हा जीवासाठी का घाबरतो, मृत्यूला का घाबरतो. मृत्यू काय आहे आणि आत्मा काय आहे.
कारण ज्याची भीतीच आहे, हे सगळं कशामुळे चाललेलं आहे? भीतीमुळे चाललेलं आहे. अर्जुन भगवंताला म्हणतो की हे सगळे नष्ट झाल्यानंतर प्राप्त करून काहीच अर्थ नाहीये, माझ्या हातात काहीच राहणार नाहीये. आणि इथं भगवंत अर्जुनाला मिळतात, तुझ्याच प्रश्नाचं उत्तर तूच देतोयस. सगळं प्राप्त करून काहीच राहणार नाहीयेस, ते तरी कशाला तुझ्या मनामध्ये राहायला पाहिजे? माझ्याकडं काहीतरी राहणारे ही तुला जी जाणीव आहे, हीच चुकीची आहे. क्रिया करायची असते, क्रियेचं फळाची अपेक्षा न करता, जो ह्या भगवद्गीतेचा मुळात एक बेस आहे कर्माचा. कर्म करताना तो विचार नाही पाहिजे. उत्तम कर्म करणं एवढंच आपल्या हातात आहे. आलेलं मरण किंवा आलेला मृत्यू हा कोणाला टाळता येत नाही. अर्जुनाला ही गोष्ट लक्षात आली नाही. कृष्णाला म्हणला की हे केशवा, तू नीट समजावून सांग. मनुष्य जर इतका धीट असेल, सर्व प्राप्त असेल, सर्व गोष्टी, सगळे सेनापती होते, काही राजे होते, प्रत्येकाने नाव कमवलेलं होतं, मग असं सगळं असताना सुद्धा मनुष्य मृत्यूला का घाबरतो? आणि ही भीती त्यांनी कशी काढली पाहिजे? मूळ काय आहे? भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, तुला देहाची ओळख झाली. जे बाह्य आकारात आहे हा देह आहे. तू जे शिरस्त्राण परिधान केलेलं आहेस, हा देह वाचवण्यासाठी तू केलेला आहेस. अंगात जे चिलखत घातलेलं आहेस ते देहाची रक्षण करण्यासाठी घातलेलं आहेस. पण ज्या माणसाचं उत्तम वैचारिकतेचं, मनाचं चिलखत जर कमजोर असेल, तर ही चिलखत, हे शिरस्त्राण सगळं गळून पडणार आहे. मनुष्याने अंतर अवस्थेमध्ये विचार करायला हवा, बाह्य अवस्थेमध्ये नाही. जीवनामध्ये बाह्य अवस्थेमध्ये मनुष्य विचार करतो की बाहेर मला आज येणारी अडचण, मला येणारे प्रॉब्लेम मी आज कसे फेस करू, कसं सामोरं जाऊ. एखाद्याला पैशाची गरज असते, तो म्हणतो काय करू आता, समोरच्याकडनं तो पैसे घेतो, त्याची ती गरज वाचते. ही बाह्य कृती झाली. पण अंतर्मनामध्ये तो संघर्ष चालू असतो की मी पैसे घेतलेत खरं, एक तर परत कसे करणार, आणि मला खरंच गरज होती का, ह्याच्याशिवाय माझं चाललं असतं का. पण मनुष्य तो विचार करत नाही. तो म्हणतो ठीक आहे, पैसे आल्यानंतर त्याला वाटतं की आपली अडचण निभावून गेली. ही बाह्य अवस्था झाली. मनुष्य बाह्य अवस्थेतनं जग पाहतो, म्हणून रिपुनमध्ये अडकतो. अंतर्मनामध्ये कधी पाहत नाही. मग अंतर्मनामध्ये पाहता येतं का? तर पाहता येतं. आपण स्वतःमध्ये कधीच डोकावून बघत नाही. स्वतःमध्ये डोकावून बघणं ही कला जेव्हा मनुष्य शिकतो, तेव्हा ती युद्धभूमी राहत नाही. कारण तिथं विजेताही तुम्हीच असता आणि हरणारही तुम्ही असता. ही अवस्थाच राहत नाही, कारण तुम्हाला माहिती असतं मी कोणीच नाही, मी ह्याच्यातलं वापरलं गेलेलं एक साधन आहे. युद्ध जिंकल्यानंतर फक्त जय जयकार हा तुमच्या नावावरती होऊ शकतो, पण त्याचा अर्थ असा नाही की पुढे जीवनामध्ये युद्ध होणार नाहीत. म्हणजे क्षणिक घडणारी गोष्ट आहे. मग जीवनामध्ये क्षणिक जेव्हा गोष्ट घडते, त्याच्यासाठी मनुष्य आपला वेळ आणि विचार वाया घालवतो. याला भगवंत म्हणतात क्षय, विचारांचा क्षय.
जे आपलं नाहीच आहे त्याच्यावर आपण अधिसत्ता गाजवायचा प्रयत्न करतो. मी कोण हा प्रश्नच मनुष्य कधी स्वतःला विचारत नाही. अर्जुनाने विचारला नाही. ज्या अर्थी संभ्रमित अवस्थेत गेला, गळून गेलं सगळं शरीर, असं काही नव्हतं की त्यांनी व्यायाम केलेला नव्हता किंवा काय असा हा प्रकार नव्हता, पण शरीर गळलं, गांडीव हातामधनं गळून पडलं. त्याचं कारण मन ढासळलं. मग भगवंत सांगतायत की अर्जुना, तू विचार करताना बाह्य अंगाने करतोयस का अंतर्मनाने करतोयस? जेव्हा बाह्य अंगाने मनुष्य विचार करतो तेव्हा तो कशात अडकत नाही, कारण त्या अवस्था आहेत. बाल्य अवस्था, तरुण अवस्था आणि वृद्ध अवस्था. आतमध्ये शरीर जरी बदलत असलं तरी आत्म तोच असतो, मन तेच असतं, पण बाह्य स्वरूप बदलत असतं. मग मनुष्य जरी शरीर बदलत असतो तर ती अवस्था थांबवू शकतो का? कोणाला असं म्हटलं की नाही मी तरुणच राहणार, मी वृद्ध होणारच नाही, तर तसं होऊ शकत नाही. म्हणजे बाह्य अवस्थेवरती मनुष्याचं नियंत्रण नाही, पण अंतर्मन ही ती ऊर्जा आहे की जी बाह्य अवस्थेला नियंत्रित करते. एखादा मनुष्य मनाने खचला म्हणून याचं शरीर ढासळलं, हा बसला खाली. मग कृष्ण सांगते मनुष्य जर अंतर्मनाने खचला, मनाने खचला, तर तो उभं राहू शकत नाही. मग हा परमात्मा आहे का कृष्ण आहे, हा पहिला विचार करणं गरजेचं आहे की परमात्मा बोलतोय का कृष्ण बोलतोय. ज्ञान वाटणारा हा भगवंत आहे, कृष्ण आहे का परमात्मा आहे, जो नित्य आहे तो बोलतोय, जो आपल्या देहावरती, विचारांवरती, जन्मोजन्मावरती ज्याचं राज्य आहे तो बोलतोय. कारण निकाल अगोदरच माहिती असतो पाहिजे. गुह्य योगामध्ये काय, भगवंताला निकाल माहितीच होता, नारायणी होता, नारायण म्हणायचे ना त्याला. मग ज्याच्या बाजूनी नारायण त्याच्या बाजूनी विजय हे निश्चितच होतं, तरी समोर उभे होते. मग समोर उभं असणारं कौरव होते का आपल्या मनामधले असलेले उभे राहिलेले विरुद्ध विचार होते? मी कोणाशी भांडतोय? एखादा मनुष्य एखाद्या कारणावर म्हणतो नाही नाही, आपण अगदी हॉटेलमध्ये जातो, एकच टेबल मोकळं असतं, आपण मुलाला सांगतो जाऊन पटकन बस जा तिथे, म्हणजे कोण बसणार नाही, आणि बरोबर त्या दुसऱ्या फॅमिलीचा पण मुलगा बसतो, हा पण बसतो, दोघही मुलं बसतात, त्यांच्यात भांडण होत नाही. भांडण होतात आई वडिलांमध्ये, ते म्हणतात आमचा मुलगा पहिला बसलाय, हा म्हणतो माझा मुलगा पहिला बसलाय. पण मग नंतर असं होतं की त्याच्यात वादावादी असतं, 4 खुर्च्यांचं टेबल असतं, आणि मग बाजूला तेवढ्यात 6 खुर्च्यांचं टेबल मोकळं होतं. म्हणतो ठीक आहे चला बसा, जाऊ दे, कशाला वाद घालताय मूर्ख माणसांशी, आम्ही शेजारी बसतो. घटना नीट समजून घ्या. सहज सोडलं नाही, सुख प्राप्त बाजूला दिसलं की सुख निर्माण होत आहे म्हणून हे सोडलं, नाही तर याच्याशी अट्टाळच होता. मग तिथं 6 टेबलाचं कळलं, मग ही फॅमिली त्या टेबलावर बसते. त्या बसलेल्या फॅमिलीच्या लक्षात येतं की अरे आपण हे केलं नसतं तर आपल्याला 6 खुर्च्यांचं मिळालं असतं, पण हे बसतात इथं. आणि ज्या 6 खुर्च्यांच्या टेबलावर बसलं जातं त्याला वाटतं की अरे काहीतरी मी मोठं प्राप्त केलंय, आणि तो वेटरला सांगतो की साहेब इथं बसू नका, हे रिझर्व आहे, तुम्हाला उठायला लागेल, थोडं थांबायला लागेल. त्याबद्दल लगेच तो म्हणतो की आता कोण दिसत नाही, मग ते म्हणतात नाही ते बाहेर थांबलेत ना, त्यांच्यासाठी हे रिझर्व ठेवलेलं आहे,
तुम्हाला थांबायला लागेल बाहेर. मग ते घरचे त्या लहान मुलावर राग काढतात, तू कशाला उठलास, आणि त्याला बाहेर घेऊन जातात. बसलेल्या माणसांना अघोरी आनंद होतो, बघा मला जागा मिळाली. मग ही माणसं बाहेर थांबतात आणि मग 2 मिनिटांनी 8 खुर्च्यांचं टेबल रिकामं होतं, तिथं पंखा वगैरे छान सगळं असतं. मग तिथं म्हणतात तिथं बसा. परत बसलेल्या माणसाला आधी आनंद होतो की यांना बाहेर काढलं, आणि परत त्यांना बघितल्यानंतर परत दुःख होतं. आपण 5 मिनिटं थांबलो असतो तर इथं बघा जाता येता सगळी माणसं धक्का लावतायत, त्यांना तिथं 2 मिनिटात पण उशीर चांगली जागा मिळाली. ही मनाची अवस्था आहे आपल्या जीवनातली. भगवंत सांगतात एका उत्पन्न झालेल्या छोट्याशा गोष्टींनी तुम्हाला किती अडकवलं. जर 5 मिनिटं थांबलं असतं तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. मनाची ती अवस्था, मनाचे ते विचार उत्पन्न झाले नसते. पण एका क्षणामध्ये किती गोष्टी घडल्या, आणि ह्या गोष्टी घडल्यानंतर होतं काय, मनुष्य देहापासून लांब जातो. तसं जे ध्येय असतं त्याच्यापासून लांब जातो. आपण म्हणतो की मी जीवनामध्ये आता सगळं उत्तम, सगळं नियंत्रित करायचं ठरवलेलं आहे. पण एक छोटीशी घटना की जो तो परमात्माच परीक्षा बघत असतो, म्हणतो हा का थांबा जरा, याच्या जीवनात अशी काहीतरी घटना घडवतो, गमतीशीरच घडवतो, पण मला कळेल तरी ह्याचा निग्रह किती आहे, बदललाय का नाही बदलला. नाही बदलला. कारण विचार जन्माला जे घातलेले आहेत ते असे घातलेले आहेत की मनुष्याला हेवे दाव्याच्या पाठीमागे लागतो. मग अर्जुनाला इथं भगवंत सांगतात की हे पार्था, जीवनामध्ये मनुष्य ज्या गोष्टींच्या मागं लागतो त्या गोष्टी कधीही कायमच्या नसतात, त्या क्षणिक असतात. युद्ध तू लढलास काय आणि नाही लढलास काय, युद्ध तर होणारच आहे. जीवनामध्ये भगवंत प्रत्येकाला एक संधी देत असतो. सगळ्यांना संधी मिळत नाही. ऑलिम्पिकला सगळ्यांना जायला मिळत नाही. अगदी सगळेच कामगिरी करणारे नक्कीच भारतामधली 10 माणसं तरी असतील, पण त्यातल्याच एकाला मिळते संधी, नाही तर सगळ्यांनाच संधी मिळाली असती. अख्ख्या आपल्या एवढ्या करोडो लोक असलेल्या जनतेमध्ये 2 उत्तम गोलंदाज तयार होऊ शकत नाहीत. आपण म्हणतो आपल्याकडे, आपल्या संघाकडे उत्तम गोलंदाज नाही, करोडोची जनता आहे. हे उदाहरण वेगळं झालं. म्हणजे आपल्याकडं हजारो गोष्टी आहेत, पण योग्य काय आहे ते आपण निवडू शकत नाही. आणि का निवडू शकत नाही, तर आपण रिपुनमध्ये अडकलोय. रिपुनचाच जोपर्यंत आपण स्वीकार करत नाही, मोहाचा आणि अहंकार जोपर्यंत त्याचा सोडत नाही, तोपर्यंत मोक्ष काय हे मनुष्याला कळत नाही. इथं भगवंत अर्जुन सांगतात, अर्जुन हे आकाश बघ, आकाशामधले ढग बघ. आकाशाकडे बघितल्यावर आपल्याला काय दिसतं, तर आपण म्हणतो की ती आकाश मोकळं दिसतंय, ढग भरून आलेत किंवा ढग नाही आहेत, म्हणजे स्वच्छ निरभ्र आहेत. पण त्या पलीकडच्या आकाशाचा विचार कोण करत नाही. हे क्षणिक आहेत. अवकाश, हे आकाश जे आहे हे कधी न बदलणार आहे. आपण त्या घटनांकडे पाहतो आणि अडकतो ज्या क्षणभर आहेत. पाऊस आज आहे, पण तो आजच्या दिवस आहे, उद्या नसेल किंवा परवा असेल, पण त्याच्यात आपण अडकतो. मग मनुष्य जीवनामध्ये अशा गोष्टींमध्ये अडकून बसतो की ज्या त्याला गरजेच्या नाहीयेत. विचारधारा तिथं ढासळते. कृष्ण कोण आहे हा आपण विचार करतो का कधी, की भगवंत कोण आहे? म्हणजे कृष्णाचा समोर बघतोय म्हणून कृष्ण आहे, पण पुरुषोत्तम कोण म्हणलंय? म्हणजे त्या क्षणी असलेली अर्जुनाची नजर काय होती, ज्या अर्थी त्याला तो केशव म्हणतो, भगवान म्हणतो, भगवंत म्हणतो.
याच्या मागची विचारधारा काय आहे, कृष्णाची ओळख काय आहे. 14 वर्षाची स्वतःच्या आईलाही तुरुंगात ठेवणारा, बाहेर न काढलेला. स्वतःच्या आईने त्याला विचारलं की बाबा रे, तू एवढा देवतेचा अवतार आहेस, पण हा मेला, तू त्याला तेव्हाच का नाही मारलंस, हा जर पापी होता तर तेव्हा नाही मारलंस, आणि मलाही आत ठेवलंस. तो म्हटलं कर्माचा भाग आहे, तू मला वनवासात पाठवलं होतंस म्हणून तेव्हा काढलं नाही बाहेर. आणि जी कौसल्य होती ती आताची यशोदा झाली होती, पण अडकला नाही. कर्म सिद्धांत तेच सांगतो, देह बदलतो पण केलेलं कर्म हे पुढे येऊन घेऊन जातं. म्हणून भगवंत सांगतात, अर्जुना मोक्ष नाही, हे चालत राहणार गणित आहे. मोक्षाची प्राप्ती, जसं भगवद्गीतेमध्ये आधी आहे की मनुष्यचा आत्मा नित्य असतो, तो निघून जातो. मनुष्य कपडे बदलल्यासारखं परत दुसरा देह धारण करतो. पण हे कपडे बदलणं काय आहे, कशाला पाहिजे कृती ही कपडे बदलायची. एखादी गोष्ट जर स्वीकारली, याचा अर्थ तुम्हीच तुमच्या कर्मामध्ये परत अडकता. एकदा स्वीकार केला, उत्तम परमेश्वरांनी मला जन्माला घातलेला आहे आणि हा जन्म मला उत्तम प्रकारे पुढे न्यायचा आहे, हे जर माहिती असताना तरी मनुष्य त्याच्यामध्ये आपण काळजीमध्ये अडकतो. माझ्याकडनं हे होत नाही, माझं ते होत नाही, छोट्या छोट्या तक्रारी करत राहतो. अंतर्मन बदलतं का शरीर बदलतं? भगवंत सांगताय की अर्जुना, बदल जीवनामध्ये हा अंतर्मनावरती पाहिजे, बाह्य अवस्थेमध्ये नाहीये. बाह्य अवस्था बदलणारीच आहे, ती तुमच्या हातात नाहीये. आपण कधी म्हणूच शकत नाही, आपण कितीही चांगलं, कितीही उत्तम प्रकारे प्लास्टिक सर्जरी करी तरी देह हा बदलतच असतो. म्हणून भगवंत अर्जुन सांगतात की अंतर्मनावर होणारे संस्कार, विचारांवरती होणारे संस्कार हेच मनुष्याला त्या पातळीवरती, त्या स्थानावरती, त्या शिखरावरती नेऊन ठेवतात की जिथं त्याला परत मागं बघायला लागत नाही आणि तो एक उत्तम जीवन जगतो. त्याच्यासाठी स्वीकृत म्हणजे स्वीकारणं ही अवस्था खूप महत्वाची आहे. जीवनात आलेली एखादी अडचण, एखादी आपली मित्र मैत्रीण आजारी असते, आपल्याला त्याच्याबद्दल वाईट वाटतं, मन अस्वस्थ होतं आणि आपण त्याच्याशी जोडलं जातो की आपल्याला अरे लहानपणापासून बरोबर आहे. पण उद्या जर ती अवस्था भगवंत तुमच्या समोर उभा राहिला आणि म्हटला की ठीक आहे, किती प्रेम, खूप खरं तुझ्यासारखं मन सगळ्यांचं असलं तर काय झालं असतं, तुझ्या विचारांचा मी स्वीकार केलाय, असं करतो, त्याच्या जागी तुला झोपवतो, त्याला उठवतो, चालेल का? नीट व्यावहारिक दृष्टिकोनातनं विचार करा. जीवनाचं जीवनचक्र जे भगवंतानी तयार केलेलं आहे ते सगळं विचारपूर्वक केलेलं असतं. आपल्याला वाटणारं दुःख, आपल्याला वाटणाऱ्या वेदना ह्या क्षणिक असतात आणि या क्षणासाठी आपण आपलं विचारांचं क्षणोक्षणी बलिदान देत असतो, जे चुकीच्या मार्गाने असतं, वास्तव स्वीकारत नाही. भगवंत म्हणतात, अर्जुना, जन्मताच मनुष्य जेव्हा मृत्यूच्या बाजूनी पाऊल टाकतो, तसं पाऊल पहिलंच मृत्यूच्या बाजूने पडलेलं असतं, पण त्याला कळत नाही. त्याला असं वाटतं की मी सगळं वाचवू शकतो, माझ्याकडे पैसा आहे, लगताय, घोडा गाडी आहे, सगळं आहे, मी वाचवू शकतो. पण त्याला अंतिम टप्प्यात कळतं की माझ्याकडे काही सगळं आहे पण काही नाही, सगळं इथे क्षणात ठेवून द्यायचं इथंच. त्याच्यावरती अधिकार गाजवणारे आहेत. मग एवढं असून सुद्धा, कळत असून सुद्धा मनुष्य त्या प्रकारे वागत नाही.
त्याला असं वाटतं की सगळं मीच निर्मित केलेलं आहे आणि हा देहामध्ये तो अडकतो. आणि जो देहात अडकतो तो कधीच मुक्त होत नाही. मोक्ष कुठं आहे? विचारांचा आहे. कावळा शिवला म्हणजे मोक्ष गेला आणि गती प्राप्त झाली असं नाहीये. विचारांचा मोक्ष आहे. विचारात नाही अडकला, विषयात नाही अडकला, स्वीकारलं. भगवंतांनी ह्या सगळ्या कृती आपल्या समाजाला कळण्यासाठी, लोकांना कळण्यासाठी केल्या. ओंकारेश्वरावर गेला, कावळा शिवला, चला बरं झालं, पुढच्या गतीला गेला, आता जायला मोकळे. कशात अडकला नव्हता जो. तिथं बघा, तिथं माणसांचं दोन गट पडतात. तरुण असेल तर म्हणतो अजून याचं सगळं व्हायचंय, कमाल आहे, कशातच अडकला नाही. आणि दुसरा म्हणतो आता कशात अडकला नाही, त्याला त्याचं घरनं जाताना सगळ्या गोष्टी असतात. की दोन मुलं होते हो लहान, काय होतंय आज, आता त्या उत्सुकतेपोटी बघायला जातात तो 10वा. की सडनली ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट मध्ये गेला आणि सगळं करायचं राहिलं. आत्ताच व्यवसाय चालू केला होता, आत्ताच नोकरी चालू केली होती आणि कसं काय आता व्हायचं. आणि ह्याच्यामध्ये आणि घरचे सांगतात त्याला आवडतं ते तू घे, त्याला आवडतं ते तिथं ठेव. ते आणण्यासाठी त्याला परत का पुढे गती देण्यासाठी? मग तो मुक्त होण्यासाठी का त्याच्यासाठी? मग त्या कावळ्याला आपण देह मानतो ना, असं म्हणतात ना की हा कावळा त्याच्या स्वरूपात, त्या आत्मस्वरूपाचं त्याला दर्शन होतं आणि तो तो सांगतो की हो मी आता मुक्त होतोय आणि तो ते स्वीकारतो. असं जर आपण मानत असू तर गेलेल्या व्यक्तीचा देह आता तो आपल्यात नाही हे स्वीकारणं गरजेचं आहे. भगवंत अर्जुनाला हा एक गुह्य बात सांगतात की देहाचं नष्ट होणं हे मनुष्याने स्वीकारणं गरजेचं आहे. आणि मग तिथं लगेच बाजूला राहिला की लोक म्हणतात बघा, मुलांमध्ये जीव अडकला, बायकोमध्ये जीव अडकला, आणि मग एक 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 गोष्टी सुरू होतात. मग ती मुलं पुढे जातात, मुलगा पुढे जातो, तरीही काही होत नाही. मग त्याच्यावरती प्रश्न उत्तर चालू होतं की काय कमाल आहे, मुलांमध्ये अडकलं नाही, ह्याच्यात घडत नाही. मग आई वडिलांमध्ये दिसते, आई वडील येतात, नातवांचा सांभाळ करीन, बायकोचं बघीन, जे काही XYZ तिथं दुसरं लग्न करून देईन, सगळं सगळं तिथं गोष्टी होतात. पण ते काय कावळा काही शिवत नाही. मग सगळं अजून असा कोणतरी येतो आणि तो म्हणतो अमुक अशी काहीतरी गोष्ट करू, तरीही काही नाही. मग सगळे अडकून राहतात. काय करायचं? दुसरा लगेच बाजूचा म्हणतो मी म्हणलं नव्हतं की त्याच्या खूप इच्छा असतील. आणि मग नंतर एखादी अशी फुटकळ गोष्ट होते. हे सगळं जेव्हा घरचे म्हणतात तेव्हा त्याच्यामधनं कुठेही काही होत नाही. आणि हीच माणसं तिथं परत येतात आणि मनामध्ये, मुखामध्ये येत नाही, मनामध्ये. हे गरुड पुराण ज्यांनी ऐकलं असेल, मनामध्ये बोल बोलला जातो की माझ्या हातनं अमुक चूक झाली, माझ्या हातनं हे करायचं राहिलं ते मी करीन, जे सामाजिकरित्या आपण बोलू शकत नाही. गरुड पुराण आधार याला. जीवनात प्रत्येक माणसाच्या बऱ्याच अशा गोष्टी असतात की तो समाजापुढे बोलू शकत नाही. आणि मग तो कावळा शिवतो आणि म्हणतो बाबा शिवला एकदाचा, चला. नंतर त्याची चर्चा होते. अर्थ काय? भगवंत सांगतायत हा एक विधी आहे तुम्हाला विचारात करायला लावणारा. असं नाहीये की मुक्त झालं, गती प्राप्त झाली. आणि नाही जरी झाली
तरी धर्म सांगतं दर्भाचा करू आपण त्याला शिव, त्याला गती प्राप्त करून देऊ. मग ह्याला अर्थ आहे का ह्याला अर्थ आहे? आपण कधी विचार करतो, आपण स्वीकारतो आणि जीवन आयुष्यभर विचार करत बसतो. त्याचा कावळा शिवलेला नव्हता, दर्भाचा शिवला होता. पण भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना मनुष्यानी एवढं स्वीकारलं पाहिजे, जन्म आहे म्हणजे आणि मृत्यू आहे, ह्याच्यात ती मध्ये तिसरी गोष्ट नाहीये. गरुड पुराणात त्यांनीच ऐकावं ज्यांची मानसिक अवस्था उत्तम नाहीये. काय घडू शकतं हे त्याच्यात दिलंय. मनाचे ते घटना दिलेल्या आहेत, ज्या वाईट अवस्थात सांगितलेल्या आहेत की मनुष्य कर्म करताना जर चुकला तर त्यांनी काय घडू शकतं, त्या अवस्था त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. कशा प्रकारे त्याला त्या आत्म्याला प्रवास करायला लागतो. पण भगवंतानी इथं एकच गोष्ट सांगितली आहे, जन्म आहे आणि मृत्यू आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं सत्य काही नाहीये. आणि मृत्यू हेच सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. अर्जुनाला पटवून देणं, अर्जुनाच्या मार्फत समाजाला पटवून देणं गरजेचं आहे. अडकतोय कशात? षडरिपूंमध्ये. आयुष्य कोण कमी करतंय? विचारधारा, अहंकार, मोह हे आयुष्य कमी करतं. एखादी गोष्ट दिल्यावर जर तुम्ही ती उत्तम प्रकारे वापरली तर अर्थातच त्याचं आयुष्य तुम्हाला उत्तम प्राप्त होणार आहे. पण एखादी दिलेली गाडी सुद्धा जर तुम्ही चुकीची वाटेल तशी खड्ड्या खुड्ड्यातनं चालवली तर ती बिघडल्याशिवाय, खराब झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं आयुष्य तुम्ही तुमच्या हाताने खराब करणार आहे. ड्रायव्हर त्या गाडीचे तुम्ही स्वतः आहात. मग जीवनाचे ड्रायव्हर हे तुम्ही सुद्धा स्वतः आहात. भगवंत सांगते मनुष्याला जीवन मिळालंय, तुला जसं मिळालंय तसंच त्या दुर्योधनाला मिळालंय. पण त्याच्यावरती संस्कार दोघांचेही सारखे आहेत. कृष्ण दोघांचाही आहे, एकाचा नाहीये. बाह्य अवस्थेतनं उदाहरण पाहिलं, झोपला असताना भेटायला गेलेला, बाह्य अवस्थेतनं पाहिलं. दुर्योधन गेलेला आणि अर्जुन गेलेला, हे बाह्य अवस्थेतलं उदाहरण झालं. पण अंतर्मानातनं, अंतर अवस्थेतनं उदाहरण होतच. जेवढा कृष्ण पांडवांच्या बरोबर होता तेवढाच कौरवांच्या बाजूला होता. त्यांनी स्वीकारलं नाही, यांनी स्वीकारलं, हा फरक आहे. भगवंत सगळ्यांमध्ये असतो, त्याचे विचार सगळ्यांमध्ये असतात. पण स्वीकारणं, जर मनुष्य म्हणला की नाही करता मीच आहे, परमेश्वरांनी काय केलंय? 14 तास काम मीच करतो. परमेश्वर काय करतो? काहीच नाही करत. असं जर ज्या माणसाची विचारधारा असेल तर तो ते विसरतो की मला येणारी ऊर्जा, माझ्या देहातली ऊर्जिक अवस्था जी आहे ही कोणामुळे आहे. मग क्षणभरात होतो, खेळ समाप्त होतो. सगळं व्यवस्थित चालू असताना जेवता जेवता ठसका लागावं, मनुष्य जावा, काहीच नव्हतं. जेवताना भात खाल्ला, एक शीत श्वासनलिकेत गेला आणि मृत्यू झाला. घटना लिहिलेली आहे, ही स्वीकारणं पहिलं गरजेचं आहे. भगवंत तोपर्यंत आपली परीक्षा बघत असतो जोपर्यंत आपण घटना स्वीकारत नाही. तो म्हणतो पटकन स्वीकारून टाका. ते स्वीकारलं की तुम्हाला मी त्याची सोल्युशन्स, त्याची काय जे आहेत ना ते मी तुम्हाला पाठवतो, देतो. इथं हदवल झालेल्या गोष्टींमध्ये प्रश्न उत्पन्न झाले, पण या प्रश्न उत्पन्न होताना अंतर्मनामध्ये अर्जुन किती विचार करत होता, अंतर्मनाने किती विचार करत होता. जंगलामध्ये असताना, लाक्षगृहामध्ये असताना, तिथं लाक्षगृहात मारायचा प्रयत्न केला तेव्हा भगवंतानी वाचवलं. तिथं ब्राह्मणाच्या वेशामध्ये स्वयंवराला आले, सगळेच राजे होते. पण कृष्णाचा सुद्धा ध्येय होतं. उगाच निवड जी भगवंत करत असतो, तो आपण म्हणतो की शेवटी कृष्ण आणि अर्जुन हे गुरु शिष्याचं नातं म्हणलं तर गुरु शिष्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतो. तो फक्त अर्जुनाला सांगतो एक लक्षात घे, ते पाण्याच्या भांड्यामध्ये तुला बघून बाण मारायचा आहे वर,
तू माझ्यावर विश्वास ठेव. अर्जुन कृष्णाला तिथं म्हणतो की तू काय, मी आहे ना, मी एवढा निष्णात आहे. कृष्ण सांगतो तू तुझी निष्णातपणा दाखवू नकोस. निष्णातपणा तुझ्यात आहे पण स्थिरता तुझ्यात नाहीये. ती स्थिरता मी उत्पन्न करतो. त्या भांड्यातलं पाणी हलतं होतं, ते स्थिर पाणी नव्हतं बाण मारायला वरच्या माशाला. ते स्थिर भगवंतानी केलं आणि अर्जुनाने बाण मारलाय. कारण घटना जर पुढं घडवण्यासाठी भगवंताचं कधीपासून तयारी होती. व्यासांनी रचताना, एखादी गोष्ट आपण रचत असतो, मोठमोठ्या अशा विटा असतात आणि त्याच्यात एवढंसा कुठंतरी विटेचा तुकडा आतमध्ये त्या फटीमध्ये आपण सारतो. एवढ्या मोठमोठ्या विटा ठेवत असतो, पण मुख्य काम कोण करतं? ते एवढा छोटा विटेचा तुकडा ती जागा भरून आणतो, नाही तर तिथं काहीतरी घोटाळा होणार असतो. म्हणतो काही नाही, हे छोट्याचा विटेचा तुकडा टाकला की काम झालं. म्हणजे जो निकामी होता तो कामी आणला. अर्जुन त्याचे विचार याला भगवंत एक आकार द्यायचा प्रयत्न करतात. अर्जुनाला सांगतायत की पार्था, जीवनात निरर्थक गोष्ट असते ना ती उपयोगी येते बघ. अर्जुनाने तिथं केलं नाही. जेव्हा कृष्णाला त्यांनी ऐकवलं की मी निष्णात आहे, मी फोडतो, मला माहिती आहे ही कला कशी करायची ते, आणि कृष्णाने सांगितलं तू तिथं लक्ष दे, मी इथं लक्ष देतो, मी याला हलवत नाही, तेव्हा त्यांनी ते स्वीकारलं. असं म्हटलं नाही तो माझं मी बघतो, त्या क्षणी तो सरेंडर झाला, तिथं स्वीकारलं. हे महत्वाचं असतं की परमात्म्याला स्वीकारणं महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी बाहेरच्या परमात्म्याला स्वीकारणं गरजेचं आहे. ते स्वीकारत नाही, आपण आपलंच म्हणतो की मीच करतोय. कर्तापणे जोपर्यंत आपल्या मनात आहे तोपर्यंत मनुष्याचं उत्कर्ष नाहीये. त्याला असं वाटतं की हा आनंद, मद, मोह, मत्सर, माया, अहंकार हे सगळं मी निर्माण करू शकतो आणि हे सगळं मी उपभोगू शकतो. पण हे सगळं जेव्हा गळून पडतं, ज्या पुरुषार्थाचा अभिमान असतो तोच जेव्हा शरीर वृद्धात्वाकडे जातं तेव्हा त्याला कळतं की त्या तरुणपणी किती माच केला होता, आता करू शकत नाही, दुःख होतं. भगवंत इथं सांगतात तेव्हा तुला जर कळलं असतं हे क्षणिक आहे तर तू आज सुखी असतास. मोहात तू अडकलास, मायेत तू अडकलास आणि अहंकारात अडकलास, म्हणून तुझं दुःख तुझ्या उराशी येत आहे. आपण एखाद्या घटनेकडे बघताना जेव्हा ती स्थिराईत म्हणून जेव्हा बघता तेव्हा त्या घटनेचं गांभीर्य कळतं. पण ते माझं आहे म्हणून जर बघितलं तर त्याच्यामध्ये स्वतः मी ह्याचं उत्पन्न होतं. भगवंत काय सांगतात, अर्जुना जन्माला घातलं पण ओळख देताना तू त्या देहाची काय म्हणून देतोस, मी केलं, हे माझं आहे. हा मीपणा जो आहे हाच फक्त जाणार आहे, बाकी जाणार नाहीये. आत्मबल आणि आत्मा हा नित्य आहे, हा तोच राहणार आहे, देह फक्त बदलणार आहे. आणि तुम्ही जर त्याच्या आपण जेव्हा म्हणतो की अरे नाही, आपल्या या जीवनामध्ये सगळं मोक्षप्राप्ती व्हावी, जीवनामध्ये ह्या पुढचा जन्म नको, ह्या जन्मातच सगळं बघून भगवंता संपलं पाहिजे, या मी आता जे काय ना सगळं आता चांगलं वागायचं ठरवलंय, कोणाच्या भानगडीत पडायचं नाही, कोणाला काही करायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कशातच लक्ष द्यायचं नाही, मी बरं, आपलं बरं. परमेश्वराने आपल्याला 2 वेळचं खायचं दिलेलं आहे, नोकरी करायची, काम करायचं, त्याच्यात केलेलं आहे, कशातही अडकायचं नाही, कुठलंही पाप मनामध्ये उत्पन्न करायचं नाही, कोणी चांगलं म्हणो वाईट म्हणो हे काही आपण अंगी लागून घ्यायचं नाही. अर्थच असा झाला की सगळ्यात अडकणे. हा विचार करायची गरजच नाहीये.
मी हा जेव्हा तिथं येतो तेव्हा इतर गोष्टी संपतात. आता दत्ताच्या आरतीत सुद्धा काय सांगितलं, मी आणि तुची बोळवण करायचे, मगच आहे. दत्त तेव्हाचीच प्राप्ती आहे, आपण ते करत नाही. माझं सगळं आहे. आपल्याला मनुष्याला वाटतं की मी आता उत्तम आहे, आता मी कशात नाही, माझा मोक्ष नक्की आहे. नाही, अडकलास. आता तुला उपरती झाली, आधीचं काय? आधीचा बॅलन्स कधी संपणार? भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे युद्ध काही आजचं नाहीये, हे लहानपणापासूनच आहे. त्याला खत पाणी घालत गेलेलं आहे. गुरूंनीच खत पाणी घातलं स्वतःच्या स्वार्थासाठी. मनुष्य स्वार्थासाठी कुठलंही टोक गाठतो, हे द्रोणाचार्यांच्या भूमिकेतनं कळलं. फक्त स्वार्थी भूमिका घेण्यासाठी इथपर्यंत आणलं. शकुनीने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इथपर्यंत आणलं. आणि आता भगवंत अर्जुनालाही सांगतात, लक्षात घे स्वार्थ स्वभाव कसा आहे. मित्राची मदत करण्यासाठी कर्ण लढतोय, म्हणजे स्वार्थीपणाच आहे. ह्याला मित्रप्रेम म्हणत नाहीत. भगवंताच्या दृष्टिकोनातनं हे मित्रप्रेम नाहीये. एखादा मित्र चुकीचा वागत असेल तर तुम्ही म्हणला की त्यांनी मला वेळेमध्ये मदत केलेली आहे म्हणून मी त्याला मदत करणं गरजेचं आहे, तर हा मूर्खपणा आहे. तुम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न करायचा होता आणि थांबवायचा प्रयत्न नाही केला तर कर्णाने पांडवांची जर बाजू घेतली असती, अर्थात धर्माची बाजू घेतली असती, तर परिणाम वेगळा झाला असता कर्णाच्या बाबतीत. पण झाला का? नाही झाला. कारण पूर्वकर्म पण होतं. म्हणजे कशातच काही नाही. कर्णाचा इतिहास काढला, लहानपणापासून बिचारा सगळं देतच आला, सगळं हिरावूनच घेत आला. त्याला शेवटी दुर्दैवी गोष्ट त्याच्या बाबतीत घडली. एका चुकीसाठी मित्राला साथ दिली. भगवंत अर्जुन सांगते की जीवनामध्ये तुम्ही 100 चुका, मी एक चूक सुद्धा अशी केली की तुमचं जीवन बदलू शकतं, तर ती महत्वाची आहे, ती होता कामा नये. कारण मनुष्य सद्विवेक बुद्धीने विचार करत नाही. म्हणून सद्विवेक बुद्धीने विचार करणं महत्वाचं असतं. मी करतोय हे योग्य आहे का, याची शहानिशा मनुष्याने करणं गरजेचं आहे. ती तू कर. मी सांगतोय म्हणून तू युद्धाला उभा राहू नकोस. तुझं अंतर्मन काय सांगतंय, तुझ्या अंतर्मनात जोपर्यंत प्रश्न आहेत तोपर्यंत युद्धामध्ये तुझा जो बाण सुटणार आहे तो वेध घेणार नाहीये. व्यासांनी रचतानाच असं रचलेलं आहे. शंखाचा नाद आला, घोड्यांचे सगळं चालू होतं, पण इथं किती शांतता होती. दोन मनांची चाललेली, विचारांची देवाणघेवाण ही चाललेली होती. की साक्षात मारुती रायांनी, जो वायूचा पुत्र, वायूची देवता, त्यांनी या आवाजात ध्वनी स्थिर केलेला होता. म्हणजे त्याला महत्व किती असेल. भगवंताच्या ह्या भगवद्गीता सांगते काय, तर मनाचा मागोवा, अंतर्मनामधलं द्वंद्व मिटवा. बाह्य अवस्था ही तुम्ही बदलूच शकत नाही. कपडे बदलाल, शरीर नाही बदलू शकणार. चष्मा फुटला, चष्मा बदलाल. अगदी काही हाताला भाजलं, प्लास्टिक सर्जरी करणार, पण अंतर्मनामधलं काय करणार ते नाही बदलू शकणार. भगवंत सांगतात आत्म बदल. आत्म बदललंच की बाह्य मोह तुला राहणार नाहीये. आंतरिक अवस्था मनुष्याची जेव्हा बदलली जाते तेव्हा त्याची बाह्य दृष्टी ही बदलली जाते. मोहामध्ये अडकलेल्या प्रत्येक कर्माचं फळ मनुष्याला हे भोगायलाच लागतं. ह्याला भगवंत सुद्धा, आपण म्हणतो की तिथं भगवंताला भोगायला लागलं नाही का, त्यालाही भोगायला लागलं, कृष्णालाही भोगायला लागलं, कोणीच सुटलं नाही. मग ज्याच्यातनं परमात्मा सुटला नाही तिथं आपण सर्वसाधारण आहोत. अर्जुनाने कृष्णाला प्रश्न केला की मृत्यू, जेव्हा मनुष्य घाबरतो, मृत्यूलाच घाबरतो, मग हे भय त्यांनी काढावं तरी कसं.
जर मृत्यू हे जर सत्य असेल तर त्यांनी ते सहज कसं स्वीकारायचं? आणि पुढं जर त्यांनी जन्म पुढचा त्याचा जर येत असेल किंवा पुढचा जन्म तो मनुष्य घेत असेल, तर जीवनातली आत्ता केलेली कर्म ही पुढे नक्की येतात का? ह्याला आधार आहे का काही? आपण म्हणतो की पूर्वकर्मचं जे काही भोग आहेत ते मनुष्य आत्ता घेऊन येतो. भगवंत अर्जुनाला एका ओळीत उत्तर देतात, हे स्वीकारणं न स्वीकारणे समोरच्याच्या हाती आहे. जेव्हा ते तुमच्या पदरी पडतात, जेव्हा तुम्हाला ते प्रारब्ध म्हणून समोर तुम्हाला भोगायला लागतं, तेव्हा कळतं की पूर्वकर्माचं काहीतरी दोष आहे. भगवंत आत्ताच सांगतोय. मग तुम्ही त्याला सामोरं का जाऊ शकत नाही मनुष्य? सगळं उत्तम चाललेलं असतं, वयाचे 30 40 45 वर्ष सगळं उत्तम होतं, क्षणात सगळं बदलतं. नोकरी जाते, मुलं व्यवस्थित वागत नाहीत, पैसे इकडे तिकडे जातात, हातात काही राहायला लागत नाही, तब्येत नीट बिघडते. एवढ्या दिवस चांगलं सगळं होतं, आता बिघडलं. गाडी घोडे सगळं घेतलं होतं, घर घेतलं होतं, सगळी सुख प्राप्त होती, पण क्षणात बिघडलं आणि क्षणात ही अवस्था झाली. का? भगवंत सांगतं हे पूर्वकर्माचं नुसतं नाहीये, तू सद्य कर्मात पण काय केलंस, तुझ्या लक्षात आलं नाही की आपल्याला पुढं काही गोष्टी भोगाच्या आहेत. एफडी करायला लागते ना, शेवटी आपण एफडी करतोच कुठल्याही गोष्टींची. ती तुम्ही आत्ताच वापरलीत आणि ज्यावेळी जीवनामध्ये तुम्हाला खऱ्या गोष्टीची गरज असते तेव्हा तुमच्याकडे काहीही नसतं, तुमचा बॅलन्स झिरो झालेला असतो. पैसा कमवला, उन्मत्तपणे घालवलात, तब्येत होती त्याचा माच केलात, तुमची पोझिशन अवस्था वरच्या दर्जाची होती तेव्हा तुम्ही लोकांना ढुंकून बघितलं नाहीत. पण आज जेव्हा सर्व, कारण कर्माचा नियमच आहे, बॉल कितीही फेका उंच खालीच येणार आहे. मग मनुष्य विसरतो, त्याला वाटतं की सगळं आहे आपल्याकडं, की मीच सगळ्याचा करताय, तर नाहीये. ज्या क्षणी तुमच्या कर्मातलं उत्तम कर्म संपतं त्या क्षणी प्रारब्ध त्याची जागा घेतं आणि भोग तुमच्या नशिबामध्ये चालू करतं. हे युद्ध सुद्धा एक प्रकारचा प्रारब्धाचा भोग होता. 18 दिवस चाललेली सर्व गोष्ट ही त्या भोगाचा सगळ्यात गंभीर परिणाम व्यासांनी सांगितला. जीवन जगण्यासाठी 18 दिवसच खूप महत्वाचे असतात. विचार करायला पाहिजे. युद्ध किती दिवसाचं होतं? आपण कधी विचार करतो की कितव्या दिवशी काय झालं, कितव्या दिवशी युद्ध संपलं? मनुष्य मेल्यानंतर 10 दिवस का, 13 का, 14 का, 15 का, 18ला सगळं मोकळं, मैदान मोकळं असतं. व्यासांनी म्हटलं असतं तर 19व्या दिवशी पण युद्ध चालू राहिलं असतं. रचलंय ना कारण त्यांनी. पण त्यांनी तो 19वा दिवस आणला नाही, त्यांनी गणितीने केलं. कुठला दिवस काय? महाभारतातलं प्रत्येक गोष्ट. मनुष्य घरात गेला, पहिला दिवस विषाद झाला. अर्जुन विषाद काय झाला? मन कोसळलं, ढासळलं, संपलं. मनाने कोसळला, मनानेच मेला. शरीर काय देणार साथ? मनुष्य मेल्यानंतर पहिलाच दिवस असा असतो. प्रत्येक दिवस 10 दिवसापर्यंत काय आहे हा महाभारताशी निगडीत आहे, प्रत्येक योगाशी निगडीत आहे. रोज एक दिवसामध्ये जे घडत असतं ते रोज एक तुम्हाला अध्याय नीट ह्या गोष्टीचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. 13व्या दिवशी काय घडलं, 14व्या दिवशी काय घडलं, विश्वरूप दर्शन कधी झालं, भगवंताचं दर्शन कधी झालं, आणि 18व्या दिवशी काय झालं, आणि मनुष्य गेल्यानंतर 18व्या दिवशी काय होतं. व्यासांनी हे रचलेलं आहे, गणिती रचलेलं आहे. आणि व्यास म्हणजे वर्तुळ, जीवनाचं पूर्णत्व. मग ह्या वर्तुळामध्ये मनुष्याने कुठनं सुरुवात करायची? दिलेलं आहे कुठला बिंदू की ह्या बिंदूपासून सुरुवात करायची, इथनं वर्तुळ येतं? कुठनंही करू शकता.
भगवंत अर्जुनाला सांगते, अर्जुना, मनुष्य जीवनाची सुरुवात, विचारधारेची सुरुवात कुठनंही करू शकतो. तसं वर्तुळ तो कुठनंही आखू शकतो. पण ते वर्तुळ आखताना विचार बदलला तर त्या वर्तुळाच्या जागेनी आपण चौकोनही काढू शकतो, त्रिकोणही काढू शकतो, कोन बदलू शकतो. म्हणून दृष्टी बदलते. ज्याला आपण म्हणतो की दृष्टिकोन काय आहे. नुसते शब्द असे उगाच आलेले नाहीयेत. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन हे आपण लहानपणापासून ऐकलेले आहेत, काढलेले आहेत प्रत्येकाने भूमितीमध्ये. भू म्हणजे जमीनातली ईश्वरातली मती काय आहे, ईश्वरी मती काय, मती भूमिती आहे. मग आपण त्याचा कधी विचार करतो की भूमी बघा, 40 मार्काचा भूमिती, 60 मार्काचा इतिहास, असे आपण सगळ्यांनी परीक्षा दिलेली असतात, शाळेत दिलेलं आहे. इतिहास 60 मार्क, त्या इतिहास आणि भूमितीचा नाही. अरे काय, इतिहास मला नसला तरी चालेल, भूमिती माझी चांगली आहे, त्याच्यामुळे मी पास होतो. इतिहास विसरला जातो, पण भूमिती जी असते ही तुम्हाला काढायलाच लागते, कारण त्याच्या जीवनातले सगळे काटकोन, त्रिकोण, चौकोन दिलेले असतात. ते जर मनुष्याला जर कळले तर तुमचा इतिहास उत्तम होतो, इतिहास साथ देतो. पण भूमिती काढलं तर नुसता इतिहास साथ देत नाही. विषय सुद्धा जे काढलेले आहेत आपल्या जीवनामध्ये तसेच काढलेले आहेत. गणितामध्ये वापर, बीजगणित आणि भूमिती. मग इतिहास, बीजगणित आणि भूमिती. इतिहास कळला तर भूमिती बरोबर येते. आपले अजून स्वतःचे मार्क काढून बघा, घरी गेल्यानंतर तुमचे स्वतःचे मार्कलिस्ट बघा की भूमितीचे मार्क किती होते आणि आत्ताचे इतिहासाचे मार्क किती होते. मग ज्याचं इतिहास योग्य असेल, भूमिती योग्य असेल, त्याचं बीजगणित पण योग्य असेल, बीजांचं गणित. आपण कधी विचार करत नाही बीजगणित म्हणजे काय, तर बीजांचं गणित आयुष्याचं आहे ते, जीवनाचं गणित म्हणलंय बीजगणित म्हणजे. आपण नुसते म्हणतो हे आम्हाला विषय होता, बीजगणित, भूमिती आणि इतिहास नाही, त्याच्यावरती भूगोल अवलंबून आहे, त्याच्यावरती शास्त्र अवलंबून आहेत. हे विषय नाही आहेत, हे आपलं जीवन आहे, हे व्यासांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला कंपास लागतो, कंपास पेटी. वर्तुळ कर्कटक असतं, वर्तुळ आपण कशाने आखतो, आपणच आखतो, त्याच्यात दिलेलं असतं. कंपास पण आहे, कर्कटक पण आहे. आपण आज ह्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा लक्षात येत नाही, हे गणिती आहे, हे गणित आहे. जीवनाचं गणित त्या पेटीत दडलंय. कुठं, तर त्या पेटीत. मग पेटी कुठं आहे, देहाची पेटी. ही देहाच्या पेटीमध्ये हे सगळं लपलेलं आहे. जर तुमचं धार बोथट झाली तर तुम्ही तिथं धार पण लावू शकता, म्हणून टोक यंत्र पण त्याच्यात आहे. चूक झाली तर खोडू पण शकता, खोडरबर पण तिथं आहे. खोडता खोडता तुम्हाला सुगंध पण येईल, सुगंधित खोडरबर. आपण कधी विचार करतो साधं खोडरबर, सुगंधित खोडरबर पण आलं. मग जीवनामध्ये चुका करताना जेव्हा तुम्ही खोडली जाते तेव्हा त्यातनं सुगंध निर्माण होतो. जीवनाच्या दृष्टिकोनातून आपण कधी हा विचार करतच नाही. आपण फक्त वाटतं की आपल्याला कंपास पेटी आपल्या ह्याच्यामध्ये आहे की नाही. जीवन बरोबर घेऊन हिंडत असतो, आणि ही पेन्सिल आपलं शरीर असतं, जे आपलं जीवन आपण ज्याने लिहित असतो. थोडं 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 झिजत असतं, झिजलं की परत टोक करतो आणि परत लिहित असतो. आणि जिथं चूक होते तिथं टोक तुटतं, जिथं दाब वाढतो तिथं टोक तुटतं. मग आपण गणित कुठं जोडलं जातं, आपल्या शरीराशी जोडलं जातं. चुकीचा दाब वाढला की तुटतं, मग देहामध्ये रोग उत्पन्न होतो. मग परत त्याला नवीन टोक करायला लागतं. नवीन टोक करताना त्याचं देहाची निचरा होतो, ज्याला आपण तो कचरा म्हणतो आपण पेन्सिलीचा. व पेन काय आहे, आयुष्य आहे, गळतं पण. वण पण हाताला लागतात, शाईची पण हाताला लागतात. आपण डोक्याला पुसतो,
शाही कित्येक जणांनी केलं असेल की डोक्याला पुसलेली शाही असते, झटकून बघितलं आयुष्य नीट उठतंय का. भगवंत सांगत नाही, आपण लहानपणापासून ही गीता अनुभवून आपण घेत आलेलो आहोत. मग बॉलपेन वरती आलं, म्हणजे गोलावरती आलं. बॉल म्हणजे काय, तर गोल, त्याच्यावरती जीवन अवलंबून आहे. जीवनामध्ये आपणच आपल्या गोष्टी बरोबर नेत असतो. म्हणून प्रत्येक क्षण हा आपण द्वंद्व या अनुषंगाने मनुष्य जगत असतो. भगवंत अर्जुनाला ते सांगते की अर्जुना, मनुष्याच्या विचारांमधला द्वंद्व ज्यावेळी संपेल तेव्हा माझी प्राप्ती होईल. विद्या तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यांचा व्यवस्थित वापर केला जातो, तेव्हाच प्राप्त होते. पेपर तेव्हाच त्याच्यामध्ये येतो, रेघा जीवनातल्या त्या पेपरवरती तेव्हाच उत्तमपणे काढू शकता, तेव्हा तुमचं जीवन म्हणजे ते पेन्सिलीचं टोक उत्तम असेल. ते जर ठिसूळ असेल तर ते जीवन कधी ठिसूळ असू नये. HB4 वगैरे ज्या पेन्सिल येतात ते ठिसूळ असतात, आयुष्य ठिसूळ असतं त्यांचं, ते पसरवण्यासाठी असतं. पण लहानपणापासून आपण हे शिकत आलोय. फक्त कसं आहे की आपल्याला जेव्हा ज्ञान प्राप्ती होते तेव्हा ह्या गोष्टी आपल्या समोर येतात की मी काय बरोबर घेऊन चाललेलो आहे. लहानपणापासून भगवद्गीता आपल्या बरोबर येते. अर्जुनाला भगवंत इथं तेच सांगतोय, स्वतःकडे बघ, स्वतःमध्ये डोकव, बाह्य अवस्थेंवरती जाऊन आतमध्ये तू कळलास ना की तुला बाह्य कळणार आहे. मिळालेली गती याचा तुला माहिती करायची गरजच नाही. उत्तम कर्म केले, जो मनुष्य उत्तम अभ्यास करतो त्याला परीक्षा दिल्यानंतर भीती नसते, पास होईल का नापास होईल, तो आनंदाने परत येतो. त्यालाच भीती असते ज्याने अभ्यास नीट केलेला नसतो. तसं तू अंतर्मनामधनं जर तुझ्या डोकावून तुझी विचारधारा उत्तम असेल तर समोरचे हे फक्त बाह्य देह आहेत, मनामधनं कार्यान्वित होणारे. प्रत्येकाचं मन काळं होतं. तू बाह्य अवस्थेतनं बघितलं, मनुष्य आपण बाह्य अवस्थेतनं बघत असतो जग, आणि त्याच्याप्रमाणे आपण अनुमान काढत असतो. अंतर्मन बघ. समोरचा बोलणारा मनुष्य गोडगोड गोडगोड बोलतोय, हसतोय, छान आहे, सगळं आहे, आणि मन काळं असेल तर काय उपयोग आहे. त्यामुळं अर्जुना, समोरच्या माणसाला ओळखाचा प्रयत्न कर. मी तुला मदत करतो, मी तुला सर्व आयुध दिलेली आहेत, पण ह्याच्यासाठी आधी तुझ्यातला मी तू बघ, आणि तो तुला जर कळला किंवा तू त्याच्यामध्ये डोकावून तुला त्याची ओळख झाली. आधी स्वतःची ओळख होते का स्वत्वाची? स्वतःत बदल करतो का मनुष्य? नाही. कधीही बदल दुसरीकडे करायला जातो, स्वतःत करत नाही. समोरची अवस्था, समोरची परिस्थिती मनुष्य बदलायला जातो. स्वतःची परिस्थिती कधी, स्वतःचा विचारधारा मनुष्य कधीही बदलायला जात नाही. ही तिथं त्याची सगळ्यात मोठी चूक होते. आणि जरी तो बदलायला गेला तरी ह्या रिपूंच्या अनुषंगाने बदलायला जातो, म्हणून सगळं नीट सुटत नाही. म्हणून अर्जुनाला कृष्ण सांगतो की पार्था, आधी तू काय आहेस हे तुला माहितीये का? ह्याच्या राजयोगामध्ये आणि गुह्यमध्ये, गुह्य गोष्ट जेव्हा भगवंताच्या मुखातनं येतो तेव्हा त्याचा योग होतो. गुह्य ओळखाचं कसं काय आहे हे अर्जुनाला त्यांनी सांगितलं, पण ह्याचा योग साधला जाणार का? मृत्यू ही सहज घडणारी घटना आहे, आत्मा हा नित्य आहे हे अर्जुन स्वीकारणार का? का त्याच्यातनं अजून त्याच्या मनामध्ये काही प्रश्न उत्पन्न होऊ शकतात का, होतील, ते आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.